रेमल चक्रीवादळ आज पश्चिम बंगालमध्ये धडकण्याचा अंदाज आहे। हवामान विभागाने तसा अंदाज व्यक्त केलाय। वाऱ्याचा वेग ताशी 110 ते 120 किलोमीटर इतका राहण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्यात। चक्रीवादळाचा परिणाम मॉन्सूनवर सुद्धा होण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वाऱ्यांचं चक्रीवादळामध्ये रूपांतर झालंय आणि या चक्रीवादळाला रेमल असं नाव देण्यात आलंय। हे चक्रीवादळ आज रात्री उशिरा पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील खेपुपारा दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकणार असा अंदाज आहे। तर रेमल हे मॉन्सून आल्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेलं पहिलं चक्रीवादळ आहे आणि त्याच्यामुळे किनारपट्टीवर नुकसान होण्याची भीती आहे। त्या पार्श्वभूमीवर इथं पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।